नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या ब्रिलियंट अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण मुलांनो, काल आपण अपूर्णांकाला सुरुवात केलेली. अपूर्णांकाचे आपण समच्छेद अपूर्णांक बघितलेले. आय होप सगळ्यांना समजलेच असणार. तर त्यानंतर आपण समच्छेद अपूर्णांकाच्या नंतर त्याचं लहान मोठेपणा, त्याचबरोबर त्याचा चढता आणि उतरता क्रम हा समजून घेतला. आता आज आपण बघणार आहोत समच्छेद अपूर्णांकाची बेरीज. ओके, आता समच्छेद अपूर्णांकाची बेरीज ही अगदी सोपी असते. समच्छेद म्हणजे आपण बघितलं की छेद सारखे वरचे अंक वेगळे. तर साधे खालचा छेद जो सारखा आहे तो जसा आणि तसा छेदामध्ये म्हणजे डिनोमिनेटरमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि 5+3 किंवा 3+5 हे किती झालेलं आहे? हे 8, म्हणून वर पण 8. मग 8/8 वा 8/8. ओके, आता इकडे 2/5 दिला आहे प्लस 1/5. परत पहिल्यासारखं डिनोमिनेटरमध्ये जर सेम आहे, डिनोमिनेटर समच्छेद अपूर्णांक आहे, तर 5 खालचा आपला डिनोमिनेटर छेद जसा आणि तसा, आणि 2 + 1 3. ओके, हे लक्षात येतं आहे. मग चला आता हे तुम्ही पण करायला घ्या माझ्यासोबत. आता 15/20 + 10/20. ओके, आपला डिनोमिनेटर सेम आहे म्हणून आपण हा 20 घेतला. आता न्यूमरेटरची बेरीज किती झाली? 0 5 5 आणि 2 1 1 2 25. ओके ओके, आता इकडं पण डिनोमिनेटरमध्ये 15 आहे आणि 12 + 19 किती 12 + 9 किती झालं? 21. ओके, आता हे झाली अपूर्णांकाची बेरीज. आता अपूर्णांकाची जशी बेरीज केली आपण त्याचप्रमाणे अपूर्णांकांची आपल्याला करायची आहे वजाबाकी. ओके, वजाबाकी. आता वजाबाकीमध्ये सेम प्रोसेस करायची आपल्याला. जसे डिनोमिनेटर जर सेम आहे आपला, तर आपण डिनोमिनेटर ॲज इट इज ठेवणार आहे. आणि जे काय आपला न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर म्हणजे आपण म्हणतो अंश, तर अंशांची आपण वजाबाकी करणार आहोत. ओके, अगदी सिंपल आहे. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आहे, अगदी सिंपल. तर 25 डिनोमिनेटरमध्ये सेम आहे म्हणून आपण 25 ॲज इट इज. आता 19मधून आपण 15 मायनस करायचे. 9मधून 5 गेलं आहे 4 आणि 1 1 0 होतो. ओके, 4/25 आपला नवीन अपूर्णांक आपल्याला मिळाला. ओके, आता 18/20 - 10/20. आता 20 आपण रूलनुसार डिनोमिनेटरमध्ये ॲज इट इज ठेवणार आहे. आणि 18/10, मग 18मधून 10 गेला 8. ओके, मग 8/20 हे काय आला आपला नवीन अपूर्णांक. तर थोडा सरावासाठी तुम्ही यासारखे उदाहरणं घ्यायचे आणि सराव करून बघायचा. ओके, मग सरावासाठी मी तुम्हाला काय देते ते तुम्ही करा आणि मला त्याची कमेंटमध्ये उत्तरे नक्कीच टाका. ओके, 17/30 - 15/30. ओके, याचा आन्सर. आणि नेक्स्ट एक 35/50 - 25/50. तर हे दोघांचे तुम्ही आन्सर काढा आणि कमेंटमध्ये नक्की टाका आणि सराव करत राहा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणतात ना, तेच खरं. ओके, तर सरावाला लागा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढची स्टेप बघणार आहोत. धन्यवाद.